सुमित, पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झालं कुणास ठाऊक. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. सुमित, दार उघड बाळा. शामराव त्यांच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवत ओरडत होते. तेव्हा अचानक सुमितने खोलीचा दरवाजा उघडला आणि सुमित त्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे काय काय अडचण आहे? कोण मेला आहे म्हणून मध्यरात्री दार वाजवून माझी झोप उडवत आहात? दारात उभा असलेले शामरावांनी त्याच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले की, बाळा थोडी मेहरबानी कर. आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहीत नाही तिला असं अचानक का होऊ लागले. काय झाले काहीच कळत नाही. त्यामुळे तिची तब्येत जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल. नाहीतर बाळा काहीही होऊ शकतं. आपल्या बापाशी थेट बोलण्याची गरज नाही हे सुमितला समजले. म्हणूनच तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी या म्हातारीसाठी माझी झोप खराब करू का? जेव्हा मला नोकरी लागली नव्हती, जेव्हा मी काही काम करत नव्हतो, तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलांसह वेगळं केलं होतं बाबा. आता मदतीची भीक मागत आहात माझ्या दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्याच सुमितची बायको रूपा रूममधून बाहेर येते. म्हणते, काय बघतो, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ आहे. सकाळी उठून तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे. यांचं काय? यांना कामधंदा नाही. तुम्ही तर एवढे फ्री नाही आहात ना. तुम्हाला तर कामं असतात भरपूर. तरीसुद्धा पटकन बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू. आता चला, आतमध्ये चला. यांना जे काय करायचं असेल ते त्यांचं ते करतील. तसे आपल्याला यांच्याशी काही देणं घेणं नाही. ते मरोत अथवा जगोत आपल्याला काही फरक पडत नाही. आणि या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार का तुम्ही? तेव्हा सुमितने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून हाकलून लावले. मी एक आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे बाबा. म्हणून मी म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी खराब करू का? मी खराब करणार नाही. जा कुठेतरी ॲटो रिक्षा शोधा. आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा, जिथे उपचारासाठी पैसेसुद्धा भरावे लागणार नाहीत. एवढं बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे शामरावांना काही समजत नव्हतं की आता काय करावं. कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध, शांत होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा ज्याचं पालनपोषण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, ऊन पावसाची पर्वा केली नाही, कधी पोटाला 4 घास मिळाले नाही, तरीसुद्धा हाताचे काम थांबवले नाही आम्ही. का तर मुलाचे पोट भरावे आणि त्यानं मोठं व्हावं. आज त्याच्या आईबाबांच्या जीवावर आलं आहे, तर त्याच मुलाला आपल्या आईबाबांपेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटते आहे. ते उभं राहून या सर्व गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोचा खोकल्याच्या आवाजाने ते त्या विचारातून बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले, शांत करू लागले. रखमा, तू हिंमत हरू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला काही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेल, परंतु मी तुला काही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षाच करेन. फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव. तू फक्त 2 मिनिट थांब, मी येतो. एवढे बोलून शामरावजी आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे फिरून पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलवू. पण जिथे ते स्वतःचा मुलगा असताना, आपला पोटचा मुलगा असताना तो मदत करायला तयार नव्हता, तर ते आता कोणासमोर हात पसरणार होते, कोणाकडे मदतीची हाक मागणार होते. तेवढ्यात रस्त्यावर एक हातगाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिंमत करून शामरावांनी त्या साखळीला सोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नशीब चांगलं होतं की साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती तुटली. तेव्हा शामराव धावतच आपल्या घरात गेले आणि रखमाताईंना आपल्या खांद्यावर उचलून ते हातगाडीपर्यंत घेऊन गेले. मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी शामरावांचा जीव निघून जात होता. कारण त्यांना याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगिनीने आपली साथ सोडायला नको, ती आपल्याला सोडून जायला नको. आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत रखमाताईंबरोबर बोलत होते. रखमा, तू हिंमत हारू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. बघ, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. तू परेशान होऊ नकोस.
फक्त थोडी हिंमत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत याच गोष्टी शामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विव्हळण्याचा, कण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपले पावले जोरजोरात उचलत होते. पण जसजसा त्यांचा बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसतसा त्यांचा जीवसुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीतसुद्धा 15 मिनिटांचे अंतर शामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडरसुद्धा धावतच पुढे आले. रखमाताईंना अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांनी लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केले. रखमाताईंना अचानक रक्ताच्या उलट्या आणखीन होऊ लागल्याने त्यांचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार चालू करण्यात आले. तर इकडे शामराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. या जगात माझ्या बायकोशिवाय माझं कोणीही नाही. तिच्याविना मी एकटा पडेल. देवाची प्रार्थना करत बसलेले शामराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे आपलं म्हणणं प्रार्थनेच्या रूपात मांडत होते. तेव्हा मला काही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरं कर. माझे आयुष्यसुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने शामरावांना आवाज दिला. शामराव जेव्हा त्या नर्सजवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या बायकोचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून शामरावांचा जणू जीवच निघत होता. परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तिच्याशिवाय माझं दुसरं कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढंच म्हणाले की आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा. मग तुमच्या बायकोला काही होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू त्यांना वाचवण्यासाठी. त्यांना काहीही व्हायला नको. एवढं बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडे तासभर शामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि शामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मग मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करत करा. त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचं काम केलं आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा. कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्याच्याच परमेश्वराच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र शामरावांसाठी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरचीच गोष्ट, त्यांचे डोळे क्षणभरसुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल आणि ती माझ्याबरोबर बोलू लागेल. पूर्ण रात्र निघून गेली पण रखमाताईंना शुद्ध काही आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही रखमाताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे शामराव खूपच टेन्शनमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की एक फोन करून आपण आपल्या मुलींना ही बातमी कळवावी. मुलगा नाही पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या वाईट काळात तिच्याबरोबर राहतील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना रखमाताईंच्या तब्येतीविषयी सांगितलं तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. तर इकडे शामराव पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. शांत बसले होते. रखमाताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती. परंतु शामराव त्यांचा हातात हात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते रखमाताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तो अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. तू माझ्याबरोबर हवीस मला इथे. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहे. तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्यावेळेला साथ दिली ज्यावेळेस माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का रखमा, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले.
तू त्या परिस्थितीमध्ये माझी साथ दिलीस. ज्यावेळी खाण्यासाठी आपल्याकडे 2 वेळची भाकरी नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे, तेव्हा तू माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाही. उठ रखमा उठ. तू एवढी मतलबी कशी असू शकतेस? तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझासुद्धा विचार कर. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरीसुद्धा देणार नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंडसुद्धा पाहायला तयार नाही. मग ती काय मला भाकरी भाजून देणार? तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलांचा मार देतील. तुला काय वाटते की तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू? 2 वेळा चहा आणि भाकरीच्या लालचेसाठी तू असताना मला कुणाची गरज नाही. फक्त तू बरी हो रखमा. खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस का? श्यामराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते की जसे काही ते सर्व ऐकत आहेत आणि कदाचित तसंच घडलं असावं. त्यांच्या प्रयत्नामुळे रखमाताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या. सर्व बोलणं नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात. कारण श्यामराव त्यांच्या बायकोच्या त्यांच्या हातामध्ये धरतात. त्यावेळी हळूहळू रखमाताईंच्या हातांची बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा श्यामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर रखमाताई हळूवारपणे डोळे उघडतात. श्यामरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण श्यामराव रडत रडतच आपल्या बायकोबरोबर या सर्व गोष्टी बोलत होते. रखमाताईंनी डोळे उघडले हे जेव्हा श्यामरावांनी पाहिले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यांनी लगेच तिथे असलेल्या नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावे की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहता क्षणी रखमाताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून रखमाताईसुद्धा भावूक झाल्या होत्या. त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले. पण आता रखमाताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काही बोलू शकत नव्हत्या. परंतु श्यामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पोसले आणि म्हणाले की बस झालं रखमा, रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगलं होईल. तूच मला सांगायचे नाही की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघू मी कसं सर्व काही ठीक करतो. चल, तू आता परेशान होऊ नकोस. तू आता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यातच डॉक्टरसुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहता श्यामराव म्हणाले, डॉक्टर साहेबसुद्धा आले आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही आता हिचं चेकअप करा. असे म्हणत श्यामराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी रखमाताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता त्यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रेवा आणि रमा ह्या आपल्या कुटुंबासह तिथं पोहोचल्या होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघी जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा श्यामरावजी दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींना आता काळजी करण्यासारखी काही नाही. तुमच्या आई आता धोक्याच्या बाहेर आहे. शांत व्हा मुलींना, नाहीतर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमच्या आईसुद्धा परेशान होईल. मग श्यामराव आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर दोन्ही मुलींनी असं कोणतंच बोलणं केलं नाही की ज्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर रखमाताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितलं. तेव्हा श्यामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या रूम बाहेर आल्या. त्यावेळी मुली श्यामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचं बिल तुम्ही कसे भरणार आहात? तेव्हा श्यामरावांचे जाबाई मध्येच म्हणाले की तुम्ही वेडे आहात का? यावेळेला बाबांबरोबर असं बोलणं करत आहात. बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईंना बरं वाटू द्या, बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघीही मिळून सर्व गोष्टी पाहू. श्यामरावांच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले तेव्हा श्यामरावांची छाती गर्वाने फुलून आली. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना 2-2 मुले आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयांप्रमाणेच मानत होते. परंतु त्यांना आज या गोष्टींची खात्री झाली होती की त्यांचे जावीच त्यांना आपले सासरे मानत नाहीत, तर आपल्या बाबास समान समजतात. श्यामराव मनातून खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्यांच्या मुलासमान जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेल. आता काही काळ मी काहीही करू शकत नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नको बाळांनो. तुम्ही जे बोलत आहात त्याने माझं हृदय भरून आलं आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला माहीत आहे माझी 2-2 मुले जिवंत आहेत. तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली. तेव्हा जावई आणि मुली विचारू लागले की बाबा, दादा वहिनी कुठे आहेत? आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघे अजून इथे आले नाहीत. त्यावेळी श्यामरावांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने सुनेन त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग श्यामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो,
आता 2-4 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन या. तसं आता तळ मजल्यावर मी आणि तुमची आई राहतो. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावर राहतात. आणि त्यांना या गोष्टीची काही एक देणं घेणं नाही की आपण काय करत आहोत. तुमची वहिनी तर एवढी बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावंच लागेल की मी काय करू शकतो. मला माहीत आहे की मी भावनिक होऊन सर्व काही गमावलं आहे. एवढंच काय तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकानेसुद्धा विकली आहेत आणि तीसुद्धा तुमच्या भावासाठी. पण आज तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला. ही गोष्ट मात्र मी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कसे अद्दल घडवतो. तेव्हा दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवले जोपर्यंत रखमाताई हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर रखमाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन श्यामराव आपल्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर रखमाताईंनी श्यामरावांना समजवले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीच गरज नाही आणि तसे तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचा खर्चाची जबाबदारी आणि त्याचा खर्च तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्यांचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझं आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी जे सांगत आहे ते तुम्ही तसे जर केले तर सर्व काही तसं होईल जसं श्यामरावांना वाटत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढी मोठी सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठीचा लायक नाही आणि जर का आपण त्याच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल जसे त्याने आतापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर रखमाताई आणि श्यामराव जेव्हा शहरात आले ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचं घरही खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणाचं तरी दुकानसुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी जे दुसरं घर खरेदी केलं त्यामध्ये त्यांनी 4 दुकान बनवले होते. कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी त्रास व्हायला नको. आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले घर बनवून घेतले होते. आता त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर तळ मजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागवत होता. कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की कोणते भूत सवार झाले होते माहीत नाही आणि त्यांनी शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशार नव्हता की आता श्यामरावांचा एवढा बजेटसुद्धा नव्हता की त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू याच शहरामध्ये कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तू तुझं शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचे जे भूत चढले होते ते उतरवण्याचं नावच घ्यायला तयार नव्हतं. त्याने रागातच येऊन 1-2 दिवस जेवणच केले नाही. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यामुळे त्यांच्यावर कर्जसुद्धा खूप झालं. कारण याच वेळेला श्यामरावांनी घरसुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे कामसुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. अशा वेळेला जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आईवडिलांना समजून घेण्याऐवजी हट्ट धरून बसला आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि त्याला परदेशात जाण्याची त्यांनी मंजुरी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाकाठी त्याला लागणारी फी त्याला दिली गेली. त्यासाठी त्यांना लोन पण घ्यावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढूयात असा त्यांचा विचार होता. पुढे दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे त्यातून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चांगली मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा श्यामरावांना पैशांची गरज पडत होती. पण कसं तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुलींचा सुद्धा या गोष्टीवर होकार होता. म्हणून श्यामरावने लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तो तिथे नोकरी करेलच. जिथे नोकरी करेल त्याला चांगला पगारसुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये काही चांगला नव्हता.
त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खायची सवय लागली. मग शामरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो आता हळूहळू कमी लोकांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठीच गेला होता. त्याला मौज मजा करायची होती, म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारामध्येच गुंतलेला असायचा. तेव्हा त्यांनी वडिलांनी शामरावांनी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की तू हे सर्व सोडून तू नोकरीवर लक्ष दे, काहीतरी कामधंदा सुरू कर. तो आता जे काही खेळत आहे तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने पैसा कमवलेला कधीच साथ सोडत नाही. पण तो शामरावांचा काही ऐकण्यास तयार नसायचा. तो तर त्याच्या बायकोचं सर्व हट्ट पूर्ण करत होता. कारण तो जेव्हा केव्हा जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टीमुळे त्याची बायको खूपच खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो, याच्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं. पण आता शामरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागलं तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे राहण्यास सांगितले की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काम करू लागेल. त्यामुळे त्याला जबाबदारीची जाणीव होईल. परंतु नाही, या गोष्टींची काही समज त्याला आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता. पण कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली होती. अशातच पुत्रप्रेमामुळे त्यांची 2 दुकाने एकत्र करून विकली गेली. तरी शामराव घर चालवत होते. पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. म्हणून त्यांनी आता अशा मुलाची साथ द्यायची नाही असं त्यांनी ठरवले. कारण त्याला आपल्या आईबाबांविषयी थोडेसुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आईबाबांच्या मरणाची प्रार्थना करत आहे. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही. मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी. आईबाबांचं जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत. त्याला चांगलं शिक्षण दिलं, कारण की त्यांनी या जगात स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्याचं लग्न करून दिलं. एवढंच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काही फरक पडत नव्हता. तो खूप स्वार्थी बनत होता, स्वार्थी झाला होता. त्यामुळे शामरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनूया. आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्याबरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया. कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. कारण तो खूपच चुकीचा वागला होता. आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती. कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहूनसुद्धा एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचं कष्ट देखील घेतले नाही आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही. गाडी खराब होईल म्हणून तो आला नाही. त्या मुलाबरोबर आपण नातं ठेवायचं तरी कशाला, असे जेव्हा शामरावांनी आपल्या बायकोला म्हणजे रखमाताईला समजावले तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर शामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलवलं आणि मुलाला सुद्धा बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वी शामरावांनी बनवलेलं फरमान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितलं. कारण शामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतलं होतं. ज्या ठिकाणी मुलाला वारस केलं होतं ते वारसपत्र बदललेलं होतं. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत. संपत्तीसाठी ते काही करू शकतात. म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार झाले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी. आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी. आणि जर का माझ्या मुलींनी आमची सेवा केली तर आमची संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल. माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील एक फुटकी कवडीसुद्धा देण्यात येऊ नये. या सर्व गोष्टी त्याच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवण्यात आल्या.
आणि शामराव म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझं घर खाली कर. तू तुझं सामान आणि तुझी चमचमती गाडी इथून घेऊन बाहेर पडायचं. जर उद्या सकाळी तुझं तोंड मला माझ्या दारात दिसलं तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईल की तो तुला आयुष्यभर आठवणीत राहील. आणि हां, तुझी बायकोसुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायकसुद्धा राहणार नाहीस. आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे. ही गोष्ट त्याच्या पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक राहिलेलं दुकानसुद्धा शामरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे काढून घेतले, कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे शामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचे कर्तृत्व किती आहे. तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडीसुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशांच्या जोरावर घेतली होती. एवढंच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्यांनी बाबा आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घरसुद्धा त्याच्या बाबांनीच बनवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शामराव त्यांचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्यावर कसं वर्तन केलं होतं. म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही, तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले. जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीससुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसाने जसा दरवाजा वाजवला व आवाज दिला तसं सुमित दरवाजा उघडून दरवाजातच उभा राहिला. त्या पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या आत तू हे घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीत सुमित पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते करा. हे घर माझ्या बापाचं आहे आणि माझ्या बापाच्या संपत्तीवर मुलाचाही तितकाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे, म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यावरूनच खाली खेचत आणले. शिड्यावरून खाली खेचत आणले तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायकोसुद्धा खाली आली. तेव्हा शामराव आणि रखमाताई समोरच पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता. जर 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केली नाहीस ना तर मग बघ काय होईल ते. आत्तापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते. अजून पोलीस हिसका दाखवायचा बाकी होता, पण एवढ्यातच सुमितची सर्व मस्ती निघून गेली होती. मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोजा बिस्तारा बांधून खाली आले आणि शामरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले. कारण सुमितला माहिती होते की तो काहीच करू शकत नव्हता. आता आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशांवर उडत होता, पण आता लाख वेळेला माफी मागूनसुद्धा शामराव त्याला माफ करण्यास तयार झाले नव्हते. त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते. त्यामुळेच त्या दगडावर कितीही डोकं आपटलं तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता. शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडले आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत. त्यांचा कामचुकार मुलगा, ज्याला काही काम करायचे नव्हते, पण आता त्याला ही गोष्टसुद्धा समजली होती की धडधाकट लोकांना लोक भीकसुद्धा देत नाही. म्हणून त्याने आपल्या मुलांचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. पण इकडे शामराव आपल्या बायकोसोबत मात्र मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत होते. त्या दोघांचंही वय झालं होतं, त्यामुळे आता लोक त्यांच्याकडून कोणतेही काम होत नव्हते. पण त्यांची एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले होते, कारण त्यांना शामरावांची आणि रखमाताईंची खूप काळजी घ्यायची होती. आता शामराव आणि रखमाताई आपल्या मुली आणि जावयासोबतच खूप खुश आहेत आणि एक चांगले जीवन जगत आहेत. आता रखमाताईंच्या तब्येतीमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यासुद्धा आता नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहे. पण एका आईचं हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने रखमाताई आपल्या मुलाची आठवण तर येतच होती त्यांना, पण त्याच्या काही हरकतीचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येत होता तेव्हा आजही त्यांचं मन भरून येत होतं. पण शामराव रखमाताईंना आधार देत होते. रखमाताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने ते दोघंही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळातसुद्धा आनंदाने जीवन जगत आहेत. तर मग मित्रमैत्रिणींनो, शामरावाने आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन त्याला माफ करायला हवे होते का, की त्याला मिळालेली शिक्षा योग्यच आहे? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आपण म्हणतो ना, मुलगाच वंशाचा दिवा असतो, पण असे काही नसते. मुलापेक्षा मुलगी बरी.
दिव्यापेक्षा पंथी बरी ही म्हण ही ते लागू पडते. त्यामुळे मुलाला ज्यावेळेस जे शिक्षण द्यायचं आहे, जे संस्कार द्यायचे आहे, जिथे कामाला लावायचं आहे, ते सर्व काही त्या वयातच केले पाहिजे. तरच आपल्या हातात काहीतरी उरतं. नाहीतर आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि वेळात वेळ काढून कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.